नमस्कार, मी दीपक दराडे. न्यूज इन मध्ये आपलं स्वागत. पुरंदर येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्थानिक आमदार विजय शिवतारे यांच्या कामाचा आणि त्यांच्याकडून होत असलेल्या प्रचाराचा आणि टीकेचा चांगलाच समाचार घेतला. आमच्याकडचंही एखादं पोरग अशा शिव्या देईल की यांना कान बंद करावे लागतील, अशा शब्दांमध्ये शरद पवार यांनी त्यांच्यावर टीका केली. परंतु आमचे संस्कार ते नाहीत असं सांगून शरद पवार यांनी आपल्या खुमासदार शैलीमध्ये मिळालेल्या संधीचं सोनं करायचं असतं आणि जनतेचे प्रश्न सोडवायचे असतात असा एक सल्ला देखील त्यांनी दिला. बघूयात शरद पवार नेमकं काय म्हणालेत ते. पण म्हणजे अजित पवारांना शिव्या का, सुप्रिया सुळेंना शिव्या का, आणखी कोणाला शिव्या का, काय करतो काय हेच करतो आम्ही शिव्या कुणी घालून त्यांच्याकडे शिव्या का. तिथे कुठल्याही माणसाला आमच्या तरुण पोराला सांगितलं तर चांगली गावरान शिडी जरी दाखवा त्याच्या आसपास सुद्धा पोलीस चेकायचा नाही. एकदा सुरू केली भर पासून तर पासून कुठल्या कुठं नाही सांगते. पण आम्ही सगळेजण एका वेगळ्या वातावरणात संस्कारात वागलेलं आम्हाला तो रस्ता घ्यायचा. आणि माझी विनंती आहे लोकप्रतिनिधी सुद्धा, बाबांना संधी मिळते, लोक देतात, त्या संधीचं सोनं करायचं असतं आणि सोनं करून लोकांशी सोन्यासारखं वागायचं. आजकाल वेगळं वागतं, वेगळं चित्र निर्माण केलं जातं. हा देश लोकशाहीमध्ये जर चौकट सोडून तुम्ही वागला तर त्या लोकांना क्षमा करेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं पुरंदर येथे शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या शेतकरी मेळाव्याच्या आयोजनामध्ये माजी IAS अधिकारी संभाजी झेंडे यांनी खास नियोजन केलं होतं. हजारो शेतकऱ्यांची उपस्थिती या मेळाव्याला होती. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, खासदार सुप्रिया सुळे आणि तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.